नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या 8 दिवसांमध्ये मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जात आहे. पण हे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. कधी तांत्रिक अडचणी तर कधी सर्वेसाठी दिलेले प्रश्न विचारल्यावर काही लोकांना उखडल्यासारखं होतंय. काही ठिकाणी तर या कर्मचाऱ्यांना हकलून लावलं जातंय. हद्द म्हणजे एका ठिकाणी सर्वेसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण सुद्धा झाली आहे. त्यामुळे एकीकडे 31 जानेवारीपर्यंत सर्वे पूर्ण करायचा आहे तर दुसरीकडे लोकांच्या रोषाचा सामना. अशात कर्मचाऱ्यांचं मरण होतंय आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे. यवतमाळमध्ये सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांसोबत धक्कादायक प्रकार घडलाय. सर्वेक्षणासाठी घरोघरी जाणाऱ्या शिक्षकांना शिवीगाळ करून मारहाण झाली आहे. सर्वेक्षणावेळी मारहाण झाल्यानं सर्वे करणाऱ्या शिक्षकांवर आता पोलीस सुरक्षा मागण्याची वेळ आली आहे. मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना मारहाण. हल्ला झाल्यानं शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण. सर्वेक्षण करणाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी. मराठा सर्वेक्षणाला जाणं म्हणजे युद्धाला जाण्यासारखी परिस्थिती सर्वे करणाऱ्यांवर ओढवली. यवतमाळच्या जिजाऊनगरमध्ये सर्वेक्षणाला गेलेल्या शिक्षकांवर हल्ला झाल्याची घटना घडली. सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांशी आशिष नावाच्या व्यक्तीनं वाद घातला. एवढंच नव्हे तर त्या व्यक्तीनं मारहाण केल्याचा आरोपही शिक्षकांनी केला. मराठ्यांच्या दैवतांना एवढं अश्लील बोलणं किंवा आमच्या दैवताला शिवाजी महाराजांना एवढं अश्लील बोलणं हे कोणाला मिथ्य शब्दही पुन्हा तो उच्चारू इच्छित नाही. मला मी ऐकू शकलो नाही. ऐकू न शकल्यामुळे बाहेर निघालो आणि मागून हल्ला केला. पण आम्ही कर्तव्यावर असल्यामुळे आम्ही स्वतःच्या प्रोटेक्शन शिवाय कुठलंही काही न करता आम्ही माघारी वळलो. आशिष जेव्हा सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांशी वाद घालत होता तेव्हा त्यांचे सहशिक्षक त्या ठिकाणी आले. त्या शिक्षकांशीही आशिषनं झटापट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिक्षकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून आगामी काळात सर्वेक्षणासाठी जाताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. आता कसं ह्या आंदोलनामुळे वगैरे लोकांची मानसिकता बदललेली आहे. हे आज आमच्यासोबत घडलं, उद्या कोणासोबत घडू शकते हे. त्यामुळे आमच्याशी मागणी आहे की बा काही ना काही संरक्षण असावं आम्हाला. लोकांना कसं लोकांची मानसिकता बदललेली आहे, एकदम आक्रमक बनलेलं आहे ते या आंदोलनामुळे, या मोर्चामुळे. ग्रामीण भागात सर्वेक्षण करताना शेकडो अडचणींचा सामना हा कर्मचाऱ्यांना करावा लागतो. त्यात आता थेट हल्ले होऊ लागल्यानं सर्वेक्षण होणार कसं असा सवाल आता उपस्थित करण्यात येतो. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. मराठा सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शहरी भागामध्ये सर्वेक्षण करताना शेकडो अडचणी येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेक मराठा कुटुंबांकडून शिक्षकांना उद्धट उत्तरं दिली जात आहेत. काही सोसायट्यांमध्ये शिक्षकांना सर्वेक्षण करण्यासाठी प्रवेशही दिला जात नाहीये. शहरी भागात मराठा सर्वेक्षणाची वाट बिकट. सर्वेक्षणाला मराठा कुटुंबांचाच असहकार. सोसायट्यांमध्ये सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना नो एंट्री. मुंबई ठाण्यात सर्वेक्षण करताना अशा अडचणी येतात याचा हा नमुना पहा. नंबर दिला तुम्हाला काय देणार आरक्षण मला सांगा. काय माहिती द्यायची तुम्हाला आता. कास्ट मराठी बोली 96 करून मराठा. आम्हाला कुठेच काही रिस्पॉन्स नसतो. नोकरीला गेलो तरी पण नाही, ॲडमिशनला गेलो तरी तुम्ही डोनेशन भरा, हे सगळं आलं. आता आम्ही काढलंच नाही ना, कारण आता आम्हाला जरूरच नाही लागली. मुलाचं शिक्षण झालं, आता निघालंय ना हे सगळं. माहिती भरावी लागेल. हे आता सगळं निघालंय ना मराठा आरक्षण, याच्यापूर्वी नव्हतं.
मराठा सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शहरी भागात सर्वेक्षण करताना शेकडो अडचणी येतात. धक्कादायक बाब म्हणजे अनेक मराठा कुटुंबांकडून शिक्षकांना उद्धट उत्तरं दिली जातात. काही सोसायट्यांमध्ये शिक्षकांना सर्वेक्षण करण्यासाठी प्रवेशही दिला जात नाही. जे ओळखीचे नाही आहे ते दरवाजा पण उघडत नाहीत. मी भोलानगरला एका ठिकाणी गेलेलो, आनंदनगरला, तर गणपतीपाड्यात, तर त्या व्यक्तीने मला हाकलून लावलं. मला म्हणाले इथे काही काम नाही तुमचं, आम्ही मराठा आहोत, हे तुम्हाला मी सांगितलं, याच्यापुढे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. तर या छोट्या छोट्या प्रश्नांनासुद्धा आम्हाला सामोरं जायला लागतं. मराठा सर्वेक्षणाची प्रश्नावली जवळपास 150 प्रश्नांची आहे. त्यामुळे ही प्रश्नावली भरताना सर्वेक्षण कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येतात. 150 प्रश्न भरून घेताना बराच वेळ जात असल्याचं कर्मचारी सांगतात. शाळा किंवा ऑफिसचं काम सांभाळून हे करणं अशक्य असल्याचं सर्वेक्षण कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. मराठा व्यतिरिक्त इतर जरी समाजाची घरं आली तर त्याला जास्त वेळ लागत नाही, परंतु मराठा समाजासाठी जवळजवळ 183 प्रश्न आहेत. ते कमीत कमी 40 ते 45 मिनिट वेळ लागत असतो त्याला. आणि जर मराठा समाजाची घरं आली तर मग कमी घरं होतात, आमची सर्वेक्षण कमी होतं. आणि इतर समाज जर आला तर 25-30 होतात, कारण आम्हाला नंतर शाळा पण करायची आहे. सर्वेक्षण प्रश्नावलीत विधवा महिला कुंकू लावतात का असे प्रश्न आहेत. शहरी भागात दुपारच्या सुमारास महिलाच घरी असतात. त्यांना असे प्रश्न विचारल्यावर ते सरळ हकलून लावत असल्याचाही आरोप करण्यात आला. महिला अक्षरशः आम्हाला म्हणजे पुरुष असल्यामुळे थांबवतच नाहीत, म्हणजे अक्षरशः हाकलतात. म्हणजे काय तुम्ही प्रश्न विचारतात, कुंकू लावतात का, असले जर प्रश्न विचारले तर आम्हाला अजून प्रश्न विचारतात की असले प्रश्न का विचारतात आम्हाला. मुंबईत मराठा समाजाच्या असहकारामुळे फक्त 72% सर्वेक्षण झालंय, तर 5,79,000 घरं ही बंद आहेत, तर 2,68,000 लोकांनी माहिती देण्यास नकार दिलाय. शहरी भागात असाच असहकार कायम राहिल्यास मराठा आरक्षणासाठी सर्वे कसा पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. शहर आणि ग्रामीण भागामध्ये मराठा आणि इतर खुल्या प्रवर्गाच्या समाजाचं सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणातील प्रश्नावलीविषयी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, पण प्रत्यक्षात सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांना काय अडचणींचा सामना करावा लागतो याविषयी त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या वतीनं सध्या मराठा समाज आणि इतर खुल्या प्रवर्गाच्या समाजाचं सर्वेक्षण सध्या शहर आणि ग्रामीण भागामध्ये सुरू आहे. आणि हे सर्वेक्षण करणारे काही अधिकारी आपल्या समोर, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात. सर, सध्या सर्वेक्षण सुरू आहे, कशा पद्धतीनं हे सगळं सर्वेक्षण सुरू आहे? अतिशय चांगल्या पद्धतीने, छान पद्धतीने या ठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे. आम्ही मागील जवळपास 23 तारखेपासून हा सर्वे सुरू केलेला आहे. त्या अगोदर 2 दिवस आमचं ट्रेनिंग झालेलं आहे, आम्हाला ट्रेन गेलेले आहे. त्या ट्रेनिंगमध्ये बरेच ॲपविषयी माहिती दिली आणि कोणत्या प्रकारे माहिती भरायची ते आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून एक सॉफ्टवेअर तयार केलं गेलेलं आहे आणि ते ॲपच्या माध्यमातून आमच्याकडे आलेलं आहे. MSDCC या नावाने आमच्याकडे ते ॲप आहे. आम्ही सकाळी 10 वाजतापासून या सर्वे करत आहे. प्रत्येक घरीच जाऊन आम्ही या सर्वे करतो आणि या सर्वेच्या अंतर्गत आम्हाला प्रत्येक म्हणजे ज्या पण फॅमिलीज आहे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात. म्हणजे असं आम्हाला तर कुठे काही आढळलं नाही. आम्ही त्यांना क्वेश्चन विचारत आणि त्यांनी डिनाय केला, पण त्यांच्या लोकांकडून पण उत्तम प्रतिसाद मिळत आहे आम्हाला. आपण पाहिलं की या सगळ्या सर्वेला सध्या पुणे शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे आणि या सर्वेनंतर हा सगळा जो डेटा आहे तो महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग राज्य शासनाकडे सादर करेल. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुरू असलेल्या मराठा सर्वेक्षणावर सरकारमध्ये असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. मराठा सर्वेक्षण करताना चुकीची माहिती चुकीच्या पद्धतीनं गोळा केली जात असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय. पाहूया त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट.
मोठं घर असलं तरी सांगायचं की झोपडीत राहतो, नोकरी असली तरी नाही, गाडी समोर दिसते आहे 4 चाकी, पण मी गरीब आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुरू असलेल्या मराठा सर्वेक्षणावर सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. मराठा सर्वेक्षण करताना चुकीची माहिती चुकीच्या पद्धतीनं गोळा केली जात असल्याचा आरोप हा भुजबळांनी केलाय. लोकशाही मराठीचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी हा सनसनाटी आरोप केला. मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन, मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यासाठी आयोगातर्फे चाललेलं काम बरोबर आहे. म्हणजे ते काम पूर्ण झालं का? तर नाही झालं, ते चालू आहे. मग तुम्ही कसे काय म्हणालात की बा मी तर शक्यतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या शक्यतून सुटलो? मराठा समाज गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा दाखवण्याचा खटाटोप सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय. अप्रगत नाही तर अप्रगत आहे हे दाखवण्यासाठी 350 कोटी रुपये आता या नवीन आयोगाला देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये त्यांना ते येतच कोण ते 15 दिवसात कोण 20 दिवसात ते संपवणार आणि मग हे सगळे कसे गरीब आहेत म्हणजे असं चाललंय अक्षरशः. चांगलं सिमेंट कॉन्क्रीट मोठं घर असलं तरी सांगायचं की झोपडीत राहतो, नोकरी असली तरी नाही, गाडी समोर दिसते आहे 4 चाकी, पण मी गरीब आहे, मजुरीवर जातो. भुजबळांच्या या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी पलटवार केलाय. छगन भुजबळ हे मराठ्यांच्या अन्नात माती कालवत असल्याचा आरोप जरांगेंनी केला. कोणाचं चांगलं व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची, त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला. त्याचे राजपत्रित आधी सूचना निघालेल्या आहेत, काहीच होऊ शकत नाही. आता काहीच नाही, हरकती घेतील ठीक आहे, परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणाऱ्याला. मराठ्यांची नियत चांगली आहे, त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्यामार्फत द्या. इतकी नियत साफ आहे आमची, तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती काढणारी नियत आमची नाही आहे. मराठा समाजाचं सर्वेक्षण करताना अचूक माहिती देणं अपेक्षित आहे, शिवाय अचूक माहिती गोळा करणंही अपेक्षित आहे. भुजबळांनी केलेल्या आरोपात तथ्य असेल तर ही बाब गंभीर म्हणावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.